सर्वांचे पुन्हा स्वागत आहे। आज आपण वैदिक ज्योतिषशास्त्राच्या विहंगमावलोकनात खोलवर उतरणार आहोत। वैदिक ज्योतिषशास्त्राला सामान्यतः ज्योतिष असेही म्हणतात आणि त्याचा शाब्दिक अर्थ प्रकाशाचे विज्ञान आहे। ही प्रणाली प्राचीन भारतीय वेदांमधून उगम पावली आहे। ही प्रणाली तुम्ही कोण आहात एवढेच पाहत नाही, तर ती तुमच्या कर्माचा, वेळेचा आणि आत्म्याच्या उद्देशाचा नकाशा आहे। कधी वाटले आहे का की पाश्चात्य ज्योतिषशास्त्र व्यक्तिमत्व पकडते पण जीवनमार्गाचे सखोल आराखडा देत नाही? याचे कारण म्हणजे वेगळी वैश्विक प्रणाली अस्तित्वात आहे जी 5000 वर्षांहून अधिक काळापासून चालत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रणालीची संरचना, तिने तायांच्या खगोलशास्त्रीय स्थितीचा कसा वापर करतो ते पाहणार आहोत। आपण 12 स्थाने म्हणजेच हाऊसेस तुमच्या नशिबासाठी काय अर्थ ठेवतात हे समजून घेऊ आणि अद्वितीय दशा प्रणाली तुमच्या आयुष्यातील मुख्य प्रसंगांचे भाकीत कशी करते ते तपासू। या विहंगमावलोकनानंतर तुम्ही तुमच्या जन्मपत्रिकेकडे एक नवा दृष्टिकोनातून पाहू लागाल। वैदिक ज्योतिषशास्त्राचे पायाभूत सिद्धांत हे ग्रहस्थिती आणि मानवी भाग्य यांचा संबंध जोडतात। ही प्रणाली एकात्मिक आणि समग्र दृष्टिकोनावर भर देते। भारतीय ज्योतिषशास्त्र संवेदनशील घटकांद्वारे व्यक्तींचे फरक स्पष्ट करते। कुंडल्या, स्थाने, नक्षत्रे आणि दशा या मुख्य साधनांसाठी वापरल्या जातात। तपशीलवार भाकितांसाठी विशेष लग्न, विभागीय कुंडल्या आणि ग्रहांचे प्रभाव अत्यंत महत्त्वाचे असतात। चंद्राच्या रेखांशाला 12 अंशने भागून तिथी निश्चित केल्या जातात। चांद्र महिन्यांची सुरुवात सूर्यचंद्र युतीनुसार विशिष्ट राशींमध्ये होते। त्यांची नावे पौर्णिमेच्या नक्षत्रावरून ठेवली जातात। चांद्रवर्ष सुमारे 355 दिवसांचे असते आणि ते सौर वर्षापेक्षा लहान असते। यामुळे दर 3 वर्षांनी अतिरिक्त महिने येतात। राशींमधील युतीचे बिंदू चांद्र महिने आणि त्यांची नावे निश्चित करतात। योग निर्देशांकासाठी सूर्य आणि चंद्राचे रेखांश एकत्र करून ते 800 ने भागले जातात। तिथींचे 2 कारणांमध्ये विभाजन केले जाते ज्यांचे 11 प्रकार असतात। होरा, घटिका आणि श्री लग्न यांसारखी विविध लग्ने सूर्योदयाच्या वेळी ठरतात। राशींचे भाग विभाजवून विभागीय कुंडल्या तयार केल्या जातात। 20 विभागीय कुंडल्या जीवनाच्या विशिष्ट क्षेत्रांचे विश्लेषण करतात। ही गणना अंश, कला आणि राशीच्या स्वामित्वावर आधारित असते। विभागीय कुंडल्या जीवनाचे शारीरिक, मानसिक आणि कर्मिक पैलू उघड करतात। सारख्या उच्च कुंडल्या सूक्ष्म कर्मिक प्रभाव शोधतात। कुंडल्या निवडताना संबंधित क्षेत्रानुसार जसे करिअरसाठी वापरतात। कुंडल्यांमधील ग्रह, राशी आणि स्थाने घटनांचे आणि व्यक्तिमत्वाचे भाकीत करतात। स्थाने जीवनाच्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात। संदर्भ बिंदू जसे लग्न, चंद्र किंवा आरूढ लग्न यांनी अर्थ बदलतो। वेगवेगळे संदर्भ शारीरिक मन, धारणा किंवा आध्यात्मिक पैलूंवर प्रकाश टाकतात। आरूढ पदे स्वतःच्या प्रतिमेशी संबंधित भ्रम आणि धारणांचे प्रतिनिधित्व करतात। ते जग एखाद्या व्यक्तीकडे कसे पाहते हे आणि भौतिक यशावर परिणाम दाखवतात। आरूढ पदांची गणना राशी मोजून केली जाते आणि त्यात काही नियमांचे अपवाद असतात। विभागीय कुंडल्यांमध्ये संपत्ती, नाते आणि करिअरबद्दलच्या धारणांचा अर्थ लावला जातो। ग्रह दृष्टी स्थानांवर थेट प्रभाव टाकते तर राशी दृष्टी राशींवर परिणाम करते। या दृष्टींमुळे जीवनातील प्रभाव, धारणा आणि अडथळ्यांचे विश्लेषण सोपे होते। अर्गला स्थानांवर किंवा ग्रहांवर होणारे फायदेशीर किंवा अडथळा आणणारे प्रभाव दाखवते। विरोधर्गला अर्गलाला अडथळा आणते, जी संबंधित बाबींमध्ये प्रतिकार